देवाच्या नावानं दे रे बाळा, तुझ्या लय पुण्य होईल रे, काहीतरी दे रे बाबा. माझं काय आहे म्हटलं, मीच म्हटलं भीक मागायला आलो म्हटलं, मला जागा भेटते का? अरे बा, तू कशालेच भीक मागू राहिला? तू तर हट्टा खट्टा आहे. माय पायनं माय इकडे तिकडे फिरले ना, मला म्हणून भीक मागा लागते का? मागून काम करणं नाही होत, काहीच नाही होत, म्हणून मी मंदिरावर बसतो. तुझं कसं काय म्हटलं? तुझी कशी काय पायी आली बाबा भीक मागायची? काय केलं तू? लय मोठं पाप केलं, मला बसू द्या तुम्ही. मला कोणी भीक देते का? कोणतं पाप केलं तू तर हट्टा खट्टा आहे ना बाबा. तू काय पाप केलं? काय कसं काय सांग ना मला, तू बरोबर सांग मला पहिले. तू मला कोणीतरी सांगेल ही गोष्ट सांगू नको म्हणे कोणाले, म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. जेव्हा टाइम आल्यावर मी तुम्हाला बरोबर सांगतो, पण मला अति बसू देता का? आहे दादा, तुले कोणीच पैसे देत नाही. काऊन म्हणा? पाय तू हट्टा कट्टा आहे. कसं गरीब माणसं पाहून पैसे भेटतात का? अरे पाय बरं, माय बाय बरं, माय चेहरे गिरे, माय थोबाड गिबाड, माय बाय, माय शरीर पाय तू कसं आहे, आणि तुझे शरीर पाय कसं आहे? हो का? मग कोणी देत नाही का मला भीक? कोणीच देत नाही तुले भीक. हा, एकदा काळा कपडा काढ बरं, काळा कपडा काढ म्हटलं. बरं हो. अरे बापा, हे तर 6 पॅक आहे ग. अरे बा, तुले कसं काय भेटणार आहे बाबा? तुले भीकच देत नाही कोणी. भीकच मागायला लागते ना, म्हणून म्हटलं काहीतरी इलाज आहे का? इलाज कायचा बाबा? आता आमच्याजवळ इलाज नाही ना. तुला भीकच देत नाही ना कोणी. तू भीक काऊन मागू राहिला बरं? एवढी चांगली बॉडी आहे, एवढं चांगलं सगळं चांगलं आहे, कामं गिमं कर. आता मागून काय कामं गिमं होत नाही म्हणून मी मंदिराजवळच बसतो. तुझ्याकडून काम होतील का? ती बॉडी पाय, तू काय ना काही हमाल गिमाल, काय ना काही मिस्त्री काम इटा हे ते काय ना काही काम करू शकतं. मी नाही करू शकत ना. तुमचं सगळं बरोबर आहे, मी तुमचं काहीच नाही ना, मला काही म्हणणंच नाही ना, पण मला भीकच मागा लागते. दुसरं काहीच करायला लागत नाही. मला भीकच मागा लागते. देखता ना मी हिला देखता तुले भीकच मागायची का? दुसरं काही करायचं नाही का? काही काम गिम आहे बा आपल्याजवळ, म्हणून म्हटलं काही काम गिम करतं का? भीकच मागा लागते का? नाही ना, मला भीकच मागा लागते ना. मला दुसरं काहीच करायचं नाही, मला फक्त भीकच मागायची. तुम्ही काही ना काही करा बा, मला बा कोणी ना कोणी भीक दिली पाहिजे. प्रॉब्लेम हो गया ना, प्रॉब्लेम. बाबा इंग्लिश येते वाटते. सांगा काय मग, कसं सांगा ना. तू म्हणून राहिला मला भीकच मागायची. आता तू मला समजूच नाही राहिलं बा, तू काऊन भीक मागू राहिला. तरी पण तुझा इलाज करतो मी. काय ना काही वरे डाबडूब, काय ना काही काळा गिळा, काय ना काही इकडे तिकडं कपडेच नाहीत वाटते, जाऊ दे तिकडे. काय ना काही काळा गिळा लावून द्या चेहरा गिराले, केस नाहीत वाटते तुला. आता कसं काय करा तुला काय समजतच नाही मला. म्हटलं तरी हबा एक गोष्ट मी तुझ्या बरोबर इलाज करतो, पण तू आज जेवढी कमाई केली का नाही, त्यातली मला 20% द्यायला लागेल बाबू. 100 रुपये रोजचे काढले का मला 20 रुपये द्यायला लागेल. बरं चालते ना, मग करा ना, मला काहीतरी करायचं, इलाज करा. चाल मग आमच्या मागं चाल, तुला बरोबर करतो आम्ही. आता चला मग चला. ते काय म्हणतो, ते काळा कपडा उचल. चोरतात बरं ते लोक, चोरतात म्हटलं तुले लोक. काही घेतात ते, काही आलं काही हातात नाही, काही चोरता. बरं हो. अरे बाबा, काय इंधन आहे, काय हे लाकडं आहे का, काय ह्याच्यात का गोटे भरले, किती वजनदार हे. तुम्हाला पहिले सांगितलं, एकाने गाडी पाहणार, बैल गाडी पाहा म्हटलं, आणल्या डोक्यावर, लय वजनदार आहे ते. गाडीवाले कुठं कोण देते गाडी? म्हटलं गाडी कोणी देत ना आपल्याला. अरे शिवलालचं नाव काढलं का नाही, बस लोक हवा निरा हेच करता. म्हटलं हवा पुरं गावात नाही, म्हटलं हे वेळेला कोणी चांगलं म्हणत नाही मला. तुम्ही का नाही कामं जशी कमी करत जा. गावातनी म्हटलं पुरी बोंब केली तुम्ही ना. काही गरज होती का? शांतारामची म्हैस मरते एका महिन्यानं. काही गरज होती का म्हटलं असं म्हणायचं? पुरा गावातनी पुरी चर्चा केली तुम्ही ना. कोणच तुम्हाला चांगलं म्हणत नाही, पुरं लोकांना तुमची नामस्की केली. कोणा करू ना नमस्ते. जलने वाले की दुआ चलती है इधर, जलने वाले की दुआ. जेवढे लोक आपल्याला जडता का नाही, तेवढा आपण उंच शिखरावर जातो, समजलं का? काय तर उंच शिखर? पैसे आहेत का? पैसे आहे का? 10 रुपये पार्लेजी गेले जाण्याला पैसे आहेत का? पार्लेजी खातं का तू? पार्लेजी खातं का? मतलब पैसे काढतो तू? मला काय पाहिजे तू? अबा 2 दिवसांनी असे गड्डे आणतो, गड्डे. 2 दिवसांनी. अरे बोलण्यावर चालते सगळं, जर जबान आहे का नाही आपली, सगळं बोलण्यावर चालते म्हटलं. मग काय तर तू का कमी समजतं का मला? माहित आहे. आता लोक बाप्पा किती वरे गेले असते तुम्ही. राहू द्या. एक काम करा, आता एखादा गडी पहा म्हटलं, एखादा गडी पहा, ते पुरं इंधन आणून घ्या म्हटलं. लोक का नाही एक ना एक चालूच आहे म्हटलं. एक हे खोडकन येते, एक ते खोडकन येते, काहीच ठेवत नाही म्हटलं लोक वावरात नाही आपल्या. म्हणून म्हटलं एखादी गाडी पहा, एखादा गडी पहा, आणि ते लवकर ते इंधन आणून घ्या घरी. गडी कोणता पाहता आता? अरे भुसण्या कुठे भुसण्या राहते का बाबा? तिथं म्हटलं सकाळी उठल्या बरोबर पळते म्हटलं इकडे तिकडे वावरानं. ते राहते का? ते कामगिम करते ते.
आता कोण करा मग लोकांना करा का म्हटलं त्यानंच करायला पाहिजे ना आता का लहान आहे का ते 12वी झाली ना त्याची आता सगळं झालं ना त्याचं आता काय राहिलं काय माय बिन लोपरा सगळे इकडे तिकडे हिंडत राहते मलाच नाही गेलं नाही का आता पाहायला गेले का नाही गडी करायला लागेल काम ते मी काय म्हणते गडी केल्यापेक्षा ते झाबरू पाहा झाबरू झाबरू कुठे आहे झाबरू ते कुठे येते बाबा ते पाय माहीत नाही तुला ते किती होबाश आहे त्याच्या असं नाही तसं नाही 100 कमी द्या 100 जास्त ते लय भारी आहे ते माय जात तिकडे लय भारी ते मग पहा बा कोणता गडी पाहाचा ते पहा आणि ते लवकर इंधन आणून घ्या बरं पाहतो मी त्याच्या घरी जाऊन पाहतो एकदा कुठं हा काय ते थांब पाहतो मी आता तुला लावला कलर गिल्लर आता तुला कोणी पण भीक देते म्हणजे तो चेहरा आहे म्हणा भीक दिल्यासारखा तुला कोणी देते आता मस्त कलर गिल्लर लावला तुला काय ते कसं तर काहीच नाही म्हणा देते तुला कोणी देते भीक आता चालते ना मग आता कसं काय करायचं सांगा आता कुठं भीक मागायचं कशी टायमिंग असते आता सकाळी आम्ही मंदिरावर होतो का नाही मंदिरावर सकाळी गर्दी राहते आता दुपारी समजा बस स्टँडवर जास्त गर्दी राहते आता आपण बस स्टँडवर जाऊ बरं चला मग चला काय रे तुझं नाव काय आम्हाला नाव नाही म्हटलं तुझं सांग ना नाव सांग ना तुझं नाव झाबरू आहे आणि मी अतुलच आहे जास्त काही लांब नाही आपलं गाव बस आता फक्त भीकच मागा लागते बरं हा बा हे आमचं घर आहे आता आम्ही रातच्या नाती येऊन झोपत असतो तू पण येत जा आता आपलं घर गावात आहे राहू द्या ते मी काही येत नाही म्हटलं झोप घेवाले फक्त मला भीकच मागायचे दुसरं काहीच नाही करायचं आपल्याला बस आता फक्त तेवढं साथ द्या बा तुम्ही ना हो देतो काही विषय नाही हो बरोबर आमच्या मधात बसजो कोण ना कोण तुला भीक देते बरं चाल मग मंदिराजवळ आपलं बस स्टँड जवळ चला मग चला वाटते हो डण्याबाजी काय काय काहीच नाही मारा वाटते काय बोलतात नाही वाटते झाबरू कुठे झाबरू काय काम आहे तुले काय काम आहे झबरू सोबत मरते काय काम आहेत बा अरे म्हटलं मला इंधन आणावं लागते मला गडी पाहिजे म्हटलं झाबरू कुठे झाबरू मला इंधन आणते म्हटलं गेला तिकडे ते काही संध्याकाळ येत नाही आता जा तू जा लवकर थांबू लवकर एवढा झाला का रे नेरा जाय करू आला अरे जातो ना पण झाबरू सांगा मला कुठे आहे ते कुठे गेला ते कुठं आहे ते तुले काय सांगू राहिलो तू जाय तू येत नाही झबरू आता जाय तू मी सारा करू आलाय हो मी काय म्हणतो झाबरू पाठवून जा म्हटलं माझ्या घरी मला इंधन आणते पाठवून जा मला तुम्ही सांगतो जाय तू मला पुरते का मरते का काय म्हणतो चाललो म्हटलं मी औषध बरोबर घ्या जरा काळजी घ्या म्हटलं येतो मी येतो बाप्पा काय माणूस आहे बाप्पा हे लेकर कुठे चालू तुम्ही ना मागा लागले हे कुत्र्यासारखे मी येतो काय न्या लागते गावाला आता काय करतो मागाच लागले माय बिन धोतर पकडते काय हे पकडते ते पकडते काय चालले बाबा तुम्ही कुठे चालले तुम्ही काय काम आहे मला ते चंदू बॅट आणलं लागते आम्हाला क्रिकेट IPL चालू झालं सगळं चालू झालं आता आम्ही क्रिकेट खेळतो क्रिकेट अभ्यासाच्या मागं बघ चालले क्रिकेट खेळायला हो काय बरं काय घेतर तू स्टम्प काय म्हणते बाबा जगणे स्टम्प काय एवढं सांगते स्टम्प ते तीन काड्या इकडून 3 काड्या तिकडून 3 काड्या स्टम्प ते विकेटचं स्टम्प काय आणखी चंदू बॅट दोन बॅट एक नाही 2 बॅट आणखी चंदू 3 चंदू ते पैसे आले वाटते बाबा 3 चंदू जा आणा चंदू आणा बोला ना जा मॅळ करू नका म्हटलं आम्हाला बूट पाहिजे म्हटलं स्पोर्टचा पैसे सगळ्यांना जवळ आम्हाला घेऊन जा फक्त तो घातला त्यानं घातला हे काय तुमचे दोघांचे बुट आहेत नाही हे फाटले फुले फाटले शदलं झालेले दुसरा बूट पाहिजे आम्हाला बोलायला पुरत नाही बरं चला बूट गीट घेऊन देतो तुम्हाला चला लवकर चला मी काय म्हणते लवकर जा बाबा जरासं लवकर जा बाबा आबाड गिबाड काय सांगत नाही म्हटलं उन्हाळ्यात तर पाणी उराला काहीच नाही ना कधी पाणी येते काय सांगत नाही म्हटलं पाण्याचा उन्हाळा आहे ना एवढं मोठं सीझन येत नाही पाणी उराला कधी म्हणते आबाळ काही ना काही गड जुरायला काय निरा काही समजतच नाही बाबा मला काय हे दुसरंच निघालं हे उन्हाळ्यात नाही पाणी उरालं म्हणते काय बा पुढे काय होईल काय सांगत नाही म्हटलं जाऊ येतो म्हटलं मी लवकर येतो 3 येतो आम्ही 3 या लवकर या दोघा जणाला बरोबर आणजा हे तुम्हाला माहित नाही हे दोघं जण कशात ते इकडे पळत तिकडे पळत म्हटलं बरोबर आणत दिले त्याचे मा बाबा लय भारी येतं नेतो बरोबर येले काय नेतो तिकडे सोडतो मग नेतो तिकडे कुठे चालता चालणार रे चाल तो तोत्र्या भोगाचे चाल चला लवकर चला द्या पैसे पा हे माणसं कामा करायला जिवार येते ना बसले अरे बा हाय काय तू काय पाय मोडेल आहे का काही आहे का म्हटलं काही आहे का काही पाय मोडेल डोळे इकडे तिकडे हे का तिकडे आहे का काही आहे का पाय नाही मोडेल पण कसं ते भीक मागायची पाय आली राजा आपली दुसरं काहीच नाही मला फक्त काही करा तुम्ही किती पैसे द्या पण पैसे द्या म्हटलं असं ठेवू नका मला
अरे भिकच मागू राहिला डायरेक्ट म्हणजे दादागिरी टाकू राहिले पैसे द्या आजच्या आज काही नाही करा म्हणते. अबे काय 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 मजा काय करू लागा तू भिकारी काय कोण आहे तू म्हटलं. भिकारी नाही पण आता भिकारी झालो मी. काही करा पण हा बा काही द्या मला काही पण. द्या द्या तेले द्या काहीतरी द्या तेले. आम्हाला नका देऊ वाटल्यास पण तेले काहीतरी द्या. दुसरं काही काय ती भिकच लय मागा म्हणजे मंगापासून ते आमच्या मागास लागलं. मला भिकच मागायची म्हणते. आता काय झालं काय माहीत भाऊ तेले. द्या म्हटलं काय 5-10 रुपये. भिकच मागायचं मग बिन असं 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 जुगाड आहे बाबा यांचा. तुम्ही का नाही बा जे बा भीक मा आहे बिन काय बोला तुम्हाला काय समजत नाही मला. तरी द्या म्हटलं काही तुमचं भलं होईल तुमचं देव भलं करील. द्या द्या द्या. आम्ही 8 दिवसापासून उपाशी आहे. 8 दिवसापासून उपाशी आहे म्हणते. आता मेलं असतं काय. अबे 8 दिवस कशाला म्हणता काय मजा करू राहिला काय भीक मागू राहिला काय मागू राहिला तू काय मजा करू राहिला. अबे 8 दिवस कशाला म्हणता का डायरेक्ट माणूस हे होते ना. क्या बोटे क्या क्या झूठ क्या क्यों ऐसा क्यों बात कर रहा है तू. अरे त्याला मन हवा एवढं लांब नको जाऊन तू 4 दिवस कमीत कमी म्हण 3 दिवस म्हण तुला 8 दिवस गेला डायरेक्ट. खोटं समजतील का जरासं जवळ आहे म्हटलं. 4 दिवस म्हणा उपाशी आहे म्हणा असं खोटं बोलत जरासं एवढं नाही खोटं बोलायचं. आता तिकडे ते समजत नाही त्याला कसं मागा लागते ते. जाऊ द्या तिकडे देऊन टाका त्याला काय द्यायचं ते 5-10 रुपये जाऊ द्या देऊन टाका. कमाला साहेब इकडे इनाकारण आलो मी इनाकारण आलो इकडे. मला तिकडे गलीत जायचं इकडे आलो मी फसलो माया बी. अरे बाबा तू काय मागायला लागला बा माया म्हणजे ऐकून घेतो म्हणजे काही म्हणतं का मला. अरे कसं काय मी काऊन देऊ भीक. मी भीक काऊन तुला देऊ सांग मला पहिले. दुसरे लोक नाहीत का तुलाच काऊन देऊ भीक. मी म्हटलं भावना समजून घ्या ना द्या ना काहीतरी द्या मला हवा काही करा पण द्या. आम्हाला पुरत नाही बाबा हे मागास लागला माया जाय गेलं का रे हे सोडून द्या ना काहीतरी द्या रे देवाच्या धावानं काहीतरी द्या. चला मग आता ते दुकानवाले बॅग घेऊ मस्त बॉल घेऊ 3-4. हे बॅटच्या मागं त्या बॉलच्या मागं थांबलं. अरे थांब ना बाबा मला सामान घेऊन जरा असं इकडे एरिया आलो का मी तुमचं नंतर करतो म्हटलं. ते तिकडे जाते बस स्टँडच्या तिकडे ते लोक भीक नसता मागत का तिकडे तुमचं दुकान आहे ते मला पहिले इकडे सामान घ्यायला लागतं ना. मग घ्या तुमचं सामान घ्या मग आमचं सामान घेऊ. बरोबर हे हुशार आहे मायाबीन हे असंच आहे. चाल रे संख्या झालं लवकर. चला लोक चला लोक. थांब ना बाबू थांब ना जरासा एक दिल का एक जाबाडीत का नाटक नको करू होती. सांगू राहिलो तुला मी ले मारतो राहते तुला काय घरचं कोण नाही ती म्हणून म्हटलं असं आभान घे जरासं सांगू राहिलो तुले. चला बा मग तुम्ही तुमचं सामान घ्या मग आपलं मग माया सांगू राहिलो तुले असं असं ऐकाच माया पहिले माझं सामान घ्यायचं मग तू घेतो काय आहे ते बॅट बॉल. चालते. बस झालं घेऊन म्हणा. अरे ते 10 रुपये बस झाले आता. झालं ना 10 रुपये आले म्हणा बस झालं तेवढं आता बस झालं बाबा. आता फक्त कोणी आलं नाही पाहिजे बाबा गावातलं कोणी एखादा कॅरेक्टर आला का नाही मा धिंगाणा होती म्हटलं. एका मागाचं गाव आहे वाटते घर आहे सगळंच आहे. हे भीक काऊन मागू राहिला तू दा भीक काऊन मागू राहिला. लंबी स्टोरी दादा ते सांगायला पुरत नाही म्हटलं. तुम्ही लय मदत केली माई. अरे मा खात्यात 10 रुपये आले. तुमचे आता 10% म्हटलं तुम्हाला 1 रुपया येते राहिले माझं 8 रुपये. बस झालं बाबा. बस झालं आम्हाला 1 रुपया बस झालं. जात तिकडे असंच भीक मागा जास्त फेकायचं नाही बरं. 8-8 दिवस उपाशी आहे 10-10 दिवस उपाशी आहे. कमी लिमिट ठेवायची 2 दिवस उपाशी आहे दे बाबा दे असं भीक मागायचं दुसरं काही नाही. हो ना बरं हो चालते. मी काय म्हणतो अरे कोणी आलं ना पाहिजे बा कोणतं एखादं कॅरेक्टर. इकडे कोणीच येत नाही लय मोठं हे आणि हे इकडे कोणीच येत नाही. तू टेन्शन घेऊ काय कोणीच येत नाही इकडे. कोण नाही आलं पाहिजे बा इकडे नाही का बस जमलं काम नाही तर. मित्रांनो आजची स्टोरी अतिच संपली. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की बुवा हे झाबरू आता भिकारी काऊन झाला. याच्यापुढे लय लंबी स्टोरी आहे म्हणते. आता उद्या कळेल तुम्हाला की काय बुवा याच्या मागं लंबी स्टोरी. आणि याच्यानंतर आपले शांताराम जगन्या आणि ते काय त्याचं नाव ते संख्या हे ते 3 जण आले म्हणते या शहरातनी. आता हे त्या 3 जणांना झाबरू दिसते का नाही हे उद्या समजते. आणि मागच्या व्हिडिओतले 3 कमेंटचे नाव घेऊ. पहिलं कमेंट आहे विनोद इंगळे, दुसरं आहे टायगर बाईम आणि तिसरं आहे मनोज मोहिते. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर असेच कमेंट करा. आणि उद्या भेटू 8 वाजता. तब तक के लिए गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग. उद्या पाहू उद्या काय होते काय नाही. आणि तब तक के लिए गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद जय भारत.